पाहत होतो आणि अश्विन आपल्याला याबद्दलचे अपडेट येत होता आणि यानंतर आपण जाऊयात विजयकडे। कोल्हापूरमधून विजय आपल्या सोबत आहे। विजय, खरं तर डॉल्बी डीजे शिवाय कोल्हापुरातली मिरवणूक ही पार पडत नाही, आज देखील असंच चित्र पाहायला मिळतंय। दीपक अगदी बरोबर आहे, कारण आपण म्हटलं की कोल्हापुरातील बाप्पाची विसर्जन मिरवणूक म्हटल्यानंतर पारंपरिक ज्या पद्धतीने वाद्य असतात तशा पद्धतीने डीजे साऊंड याचा देखील खूप मोठ्या प्रमाणात या विसर्जन मिरवणुकीमध्ये वापर केला जातो आणि तीच दृश्य आपण आता बघतोय। जी महत्वाची जी मंडळं आहेत, गणेश मंडळ आहेत, ती आता या ठिकाणी विसर्जन मिरवणुकीमध्ये दाखल झालेले आहेत आणि जोपर्यंत या ठिकाणी अंधार पडत नाही किंवा 7 वाजल्यानंतरच जी महत्वाची जी मंडळं आहेत ती या ठिकाणी मुख्य विसर्जन मार्गावरती येत असतात आणि आत्ताच्या घडीला जर बघितलं तर महाद्वार रोड असेल, बापाची तिकटे असेल, या संपूर्ण परिसरामध्ये मंडळं आहेत, ती गणेश मंडळं आहेत, ती दाखल झालेली आहेत आणि डीजेच्या तालावरती तरुण खूप मोठ्या प्रमाणात थिरकताना देखील पाहायला मिळतात। पोलीस दल असेल, जिल्हा प्रशासन असेल, यांनी संपूर्ण नियोजन लावलेलं आहे। कुठेही या ठिकाणी जी विसर्जन मिरवणूक आहे ती संत होऊ नये, कुठेही रेंगाळू नये आणि एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये याच्यासाठीचा प्रयत्न आहे तो केलेला आहे। तरी देखील काही मंडळ आहेत ती त्याच जागेवरती अडून थांबलेली आहेत, त्यांना पोलीस आता हळूहळू पुढे आणताना आपल्याला पाहायला मिळतात, कारण जी मोठी मंडळ आहेत, ज्या मोठ्या मंडळे साऊंड सिस्टीम लावून आहेत ती या ठिकाणी रेंगाळत असतात, एकाच ठिकाणी थांबून त्या ठिकाणी डान्स करत असतात। मात्र आता पोलीस या सगळ्यांना पुढे घेऊन येताना पाहायला मिळतात। काही महत्वाची जी मंडळं आहेत ती अजूनही म्हणजे पापाच्या तिकटीपासून जर आपण बघितलं तर बिनखांबी गणेश मंदिरापर्यंत ही सगळी गर्दी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे पोलीस दल आहे ते प्रत्येक मंडळासोबत जे काही पोलिसांचे जे कर्मचारी आहेत ते या सगळ्या मंडळांना पुढे घेऊन येताना पाहायला मिळतात। मात्र आकर्षक लाईटचे देखील या ठिकाणी वापर आपल्याला पाहायला मिळतोय, डीजेचा वापर या ठिकाणी पाहायला मिळतो। त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रत्येक मंडळासोबत पोलीस कर्मचारी आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। नक्कीच विजय, धन्यवाद दिलेल्या